ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। जयाची सद्गुरु शरण मनवाणी काया अपार करुणा घन गंगा कृपाभिलाषिया जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दासगणू महाराज की जय। वर्तमान काळामध्ये उपनिषदांचे महत्व यामध्ये आपल्याला जे बघितलंय त्याप्रमाणे उपनिषद म्हणजे वेदांत, उपनिषद म्हणजे तत्वज्ञान. तत्वज्ञानात वेदांतात जे विषय चर्चिले जातात म्हणजेच उपनिषदांनी ज्या विषयाचा उहापोह केलेला आहे तो विषय म्हणजे 5 प्रकारांनी आपल्याला विचारात घेता येतो. एक ईश्वर, दुसरा जीव, तिसरं जगत, चौथी साधना आणि 5वा मोक्ष. या 5ही विषयांची चर्चा प्रत्येक उपनिषदामध्ये होते. थोडी स्पष्ट होईल, थोडी कमी होईल एखाद्या अंगाची, परंतु स्पर्श या अंगांना केला नाही यातल्या एकाही अंगाला असं मात्र कधीच होत नाही. त्यामुळे उपनिषदांमध्ये हे 5 विषय येतात. त्यातला पहिला जो आहे तो विषय म्हणजे जगदीश. जो जगदीश्वर आहे, तो जो ईश्वर आहे. सूत्र काय ह्या सगळ्या विषयांचं? सूत्र असं, जीव जगत आणि जगदीश्वर हे 3, या तिघांचे परस्परांशी असणारे संबंध, त्याच्यातून निर्माण होणारं तत्वज्ञान, ही जी भूमिका आहे त्यामध्ये आता पहिल्यांदा जगदीश्वर म्हणजे परमात्मा. वेदांताची मूलभूत भूमिका अशी आहे की हे जग परमात्म्यापासून, परब्रह्मापासून निर्माण झालेले आहे. निर्मितीच्या मागे शक्ती संकल्प म्हणा, केवळ संकल्प म्हणा, संकल्पाची शक्ती म्हणा, शब्द काहीही वापरा, कारण असं आहे वाचारंभण विकारो नामधेयम, हे एक लक्षात ठेवावं लागतं. शब्दात तत्वज्ञान आणायचं म्हटलं की शब्दाला मर्यादा पडते, शब्दाची मर्यादा पडते आणि विषय मांडणं थोडं अवघड होतं. म्हणून मी एकटा आहे, बहुत नामरूपामध्ये प्रकट व्हावं असा भगवंतानी संकल्प केला, असं काहीतरी मुळाशी गृहीत धरावं लागतं आणि मग तत्वज्ञानाची चर्चा सुरू होते. आणि हा जगदीश्वर हे जे परमात्म्याचं उत्पत्ती केलेलं किंवा हे त्याचं क्रिएशन किंवा हे जगत किंवा हे ब्रह्मांड किंवा त्याच्याही पुढे जाऊन अनंत कोटी ब्रह्मांड, या सगळ्याच्या मागे भूमिका एकच आहे की परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते समजून घेण्याकरता कुणी जग निर्माण केलं हो, हे उपनिषदांनी मांडलं. आज जर वर्तमान काळाचा विचार करायचा असं म्हटलं तर आज हा प्रश्न पडतो की पडत नाही? लहान मुलांपासून हा प्रश्न पडतो. लहान मुलं सुद्धा म्हणतात, आई देव कुठे राहतो ग? आईला सांगावं लागतं आभाळात राहतो. आजचा माणूस सुद्धा जेव्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या अगदी कितीही बुद्धिवादी असला तरी एक विचार येतो की हे जग कुणी निर्माण केलं. मग प्रश्न विचारतो माणूस एक दुसऱ्याला की खरंच हो, देवाने हे जग निर्माण केलं का? तुमचा देवावर विश्वास आहे का? असं जग निर्माण होतं का? असं हे जगाच्या 12व्या शतकापासून तर आपल्याला माहिती आहे. विज्ञानाला सुद्धा हा प्रश्न पडलाच आहे की नाही? म्हणून पहिल्यांदा जी थिअरी आली ती आपोआपीची जी भूमिका आहे असं तत्वज्ञान घेऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडली. ती म्हणजे असं की काही पुंज निर्माण झाले शक्तीचे, ते पुंज एकमेकांच्यावरती आपटायला लागले आणि ते जे कोलिजन आहे त्याच्यामधून काही ना काही निर्माण झालं. म्हणजे एका कोलिजन मधून जर लोखंड निर्माण झालं तर दुसऱ्या कोलिजन मधून सिल्वर निर्माण झालं, तर चौथ्यातून सोनं निर्माण झालं. म्हणजे ही जी आपोआपी आहे ही विज्ञानाने पहिल्यांदा स्वीकारली.
डार्विन सारख्यांनी आपले सिद्धांत मांडले की या पृथ्वी तलावरती उगवायला सुरुवात झाली, निर्माण व्हायला सुरुवात झाली, त्याच्यातून जीव, मग त्याच्यातून उत्क्रांती, आणि मग आपण जे आज ऐकतो तसं की आमचे पूर्वज माकड, त्यांच्या वानरांच्या पासून मानवाची निर्मिती, असा विचार. आता अलीकडच्या काळामध्ये स्टीफन हॉकिन्सनी वगैरे ज्या थिअरीला थोडी मान्यता दिली, ती थिअरी म्हणजे बिग बँग थिअरी आली. त्या बिग बँग थिअरीमध्ये सुद्धा त्यांनी हा स्फोट, एक्सप्लोजन, आणि त्याच्यातून ही सृष्टी निर्माण झाली. थोडक्यात काय आहे की उपनिषदांनी चर्चेला घेतलेला विषय हा काही कालबाह्य नाहीये. म्हणजे आपल्याकडे जसं ही पुराणातली वांगी पाहते देवविव, आता कुठे विज्ञानवादी जगामध्ये तुम्ही कुठे याचा विचार करता? आता हा देव आणि त्याला काही स्थान आहे का? पुराणातली वांगी जशी पुराणात, तसं तुमच्या वेदांतातलं तत्वज्ञान वेदांतात राहू द्या, असं म्हणणारा जो वर्ग आहे, आपण गेल्या वेळी बघितलं तसं, की जो तर्क करत नाही योग्य, परंतु तो सतर्कही असत नाही आपल्या विचारांच्या बाबतीत, की आपण कशाच्या आधारावर हा तर्क मांडतो आहोत. असं आपल्याला मांडण्याचा विषय असा आहे की ईश्वराची निर्मिती किंवा ईश्वराच्या विषयीचं तत्वज्ञान, भूमिका ही उपनिषदांनी आधी मांडली. ती मांडताना उपनिषदांनी सांगितलं की जो उत्पत्ती स्थिती लयाला कारक आहे, म्हणजे जन्माद्यस्य यतः, किंवा उपनिषद म्हणतात त्याप्रमाणे यतो वा इमानी भूतानी जायन्ते, आणि ह्या सगळ्या भूमिका उपनिषद मांडत जातं. मांडताना प्रत्येक उपनिषदांनी आपल्याला जशी भावली त्या शब्दात मांडली आहे. त्यामुळे शब्द बदललेत. आप्पा जसं नेहमी म्हणतात की घरामध्ये मिसळणाचा डब्बा एकच असतो, पण प्रत्येकाच्या आमटीची चव वेगळी असते. प्रत्येक गृहिणी त्याच मिसळणाच्या डब्यातून आमटी करत असते आणि त्याला फोडणी देत असते, पण बदलत असतं त्याचं रसायन. तसंच आहे की प्रत्येक सत्पुरुष आहे, प्रत्येक चिंतक आहे, प्रत्येक ऋषी आहे, त्यांनी प्रत्येकाने ईश्वराच्या निर्मितीच्या विषयी मांडलाय, परंतु प्रत्येकाच्या मांडणीमध्ये फरक आहे. आणि त्यामुळे शेवटी ते सगळं एकच आहे. परमात्माच ह्या सृष्टीचा निर्माता आहे, ही गोष्ट सांगताना उपनिषदांच्या मध्ये दिसणारं जे वैविध्य आहे, त्या श्रुतींचं निर्धारण करण्याकरता पुढे आपल्याकडे ब्रह्मसूत्र आली. ब्रह्मसूत्रांनी श्रुतींचं निर्धारण केलं तरी सुद्धा काही प्रश्न शिल्लक राहिले. साक्षात भगवंतांनी अर्जुनाच्या मिशानी या सर्व तत्वज्ञानाचं सर्वोपनिषदो गावो दोगदा भोगपाल नंदना असं म्हणून या सगळ्या उपनिषदांचं दोहन केलं आणि अर्जुनाला त्याचं सार सांगितलं. म्हणून ही वेदांताची प्रस्थानत्रयी झाली. असं आपल्याला प्रस्थानत्रयीकडे जायचं नाहीये, पण आपल्याला आपली मतं जर तपासून पाहिजे असतील तर तत्वज्ञानामध्ये वेदांताच्या प्रस्थानत्रयीचा पूर्ण विचार करावाच लागतो. इथे नाही उत्तर मिळालं तर उपनिषदांच्या भूमिकेचं स्पष्टीकरण ब्रह्मसूत्रात मिळेल. ब्रह्मसूत्रात नाही मिळालं तर भगवंताच्या मुखातनं आलेली साक्षात वाणी तिथे मिळू शकेल. जेव्हा असे प्रश्न विचारले जातात आणि समोरच्याला कोड्यात आणू शकू असं जेव्हा वाटतं, खरं म्हणजे ते तसं नसतं. त्याचं कारण असं आहे की सत्पुरुषांनी ईश्वराचं स्वरूप सांगून ठेवलंय, उपनिषदांनी मांडून ठेवलंय. तरी मनुष्य म्हणतो अहो तो प्रत्यक्ष का नाही दिसत. माझ्या ओळखीचे असेच एक मोठे शास्त्रज्ञ आहेत, अधिकारी गृहस्थ आहेत, त्यांनी मला सांगितलं अहो बाई माझा एक तुम्हाला प्रश्न आहे हो, तुम्ही उपनिषद वाचता तर. म्हणाले मी वयाच्या 6व्या वर्षापासून आमच्या घरी गणपतीची पूजा करतो. आता मी 66 वर्षाचा झालो. मला नेहमी असं वाटतं की त्या गणपतीची कधीही न चुकता इतकी वर्ष म्हणजे 5 तप मी पूजा केली आहे, एखाद्या दिवशी तरी त्यांनी येऊन उभं राहावं की नाही माझ्यासमोर आणि मला म्हणावं हाय हॅलो करावं मला, आणि मला सांगावं की हे बघ मी गणपती आहे. तर म्हणाले असं का नाही करत तो. तो जर असं करत नाही तर मग मला वाईट वाटतं की हा परमात्मा आहे का, परमात्म्याचं खरंच स्वरूप आहे का. माझी श्रद्धा डळत नाही म्हणाले, माझी श्रद्धा तशीच आहे, मला गणपती तसाच आवडतो, मी त्या श्रद्धेने पूजा करतो. म्हणाले काय उत्तर त्याचं. म्हटलं त्याचं उत्तर आपण काय देणार, पण म्हटलं निजामपूरकर बुवांच्या प्रसंगामधून किंवा त्यांच्या अनुभवातून म्हटलं मी आपल्याला उत्तर देते. लक्ष्मणबुवा निजामपूरकरांचं फार प्रेम रामावर. ते नेहमी म्हणायचे रामराया कीर्तनात तुझ्या ठिकाणी मी इतका रमतो, कधीतरी तुझं दर्शन मिळावं अशी फार इच्छा आहे.
एकदा एक कीर्तन करून घरी परत चालले होते. जाताना रस्ता चुकले, त्यांना कळे ना की आपण ज्यांच्या घरी जातोय गल्ली चुकली आपली कुठेतरी. तर ते विचारायला लागले इकडे तिकडे. तर लोक म्हणाले म्हणजे इकडे जा, या गल्लीत जा, त्या गल्लीत जा. थोडे जरा हे झाली, गडबड झाली. एक लहानसा मुलगा आला आणि येऊन तो म्हणाला की चलो मैं दिखाता हूं, आणि म्हणून तो त्यांना घेऊन त्या घरी गेला. त्या घरापाशी आले, दाराशी सोडलं, म्हणाले जाओ अंदर, यही मकान आहे उनका. तर तो सांगतो आहे आणि ते मागे वळून पाहतायत तर तो मुलगाच दिसत नाही. ते म्हणाले रामरायांनीच दर्शन दिलं, पण तरी सुद्धा मी ओळखू शकलो नाही. आपल्या तुलसीदासांची तर गोष्ट प्रसिद्धच आहे. त्यांना दर्शन हवं होतं. प्रत्येक वेळी कुठेतरी जाऊन असे घाटावर कळलं की अमुक एका ठिकाणी तू जा, कारण तो मोठा सगळा प्रसंग आपल्याला सांगत नाही. पण ते रोज ज्या ठिकाणी जात असत शौच मुखमार्जना करता, तर तिथून येताना रोज एका झाडाच्या इथे आपल्या तांब्यातलं पाणी होतं तसं. 6 महिने झाले. 6 महिन्यांनी तिथे एक वरून खाली एक पिशाच्च उतरलं. ते म्हणाले तू रोज पाणी घालतोस इथे, मला रोज पाणी मिळतंय, मला तू तृप्त केलेस, सांग बरं मला की तुला काय पाहिजे. ते म्हणाले आता काय बोलू, रामरायाच्या दर्शनाकरता तळमळतोय आणि मला दर्शन झालं पिशाच्याच. आता याच्यापेक्षा दुर्दैव ते काय. नाही म्हणाले तुला रामरायाचं दर्शन घडेल, मी तुला त्याचं साधन सांगू शकतो. तर म्हणाले कुठे. तर मंदिरात रामकथा चालू आहे. तिथे म्हणाले रोज मारुतीराय येतात आणि ते अगदी जखड म्हाताऱ्याच्या वेशात येतात, अगदी रोगट अशा स्वरूपामध्ये असणारं ओंगळवाणं कुरूप असं रूप आहे त्यांचं. तो आधी येतो आणि सगळ्यात शेवटी जातो. तू तेवढी खूण लक्षात ठेव त्या म्हाताऱ्याची. गेले ते, त्यांना उत्सुकता. आता मारुतीराय तिथे येऊन बसतात. ते खूप आधी जाऊन बसले, मारुतीराय आले, बसले, झाली सगळी कथा. त्यानंतर नमस्कार करायला देवाच्या इथे आले आणि सगळे लोक निघून गेलेले होते. हे आले समोर आणि ते म्हणाले मैं आपके पैर लगता हूं, असं म्हणून त्यांनी त्यांचे पाय पकडले. त्याला एक जवळ येऊ नको, माझ्यासारखा म्हणाले महारोगी मनुष्य मला हात लावायला येतो. नाही म्हणाले तुम्ही कुठले महारोगी, तुम्ही तर मारुतराय आहात. त्यांनी जोरात एक लाथ मारली. ते म्हणाले तुम्ही काही करा, मी तुमचे पाय सोडणारच नाहीये, मला तुमचं दर्शन झाल्याशिवाय. नाही म्हणाले दर्शन तर काही तुला इथे होणार असं किंवा मी काही कुणी मोठा नाही, मी सामान्य माणूस आहे, पण तुला एकच सांगतो, तू चित्रकूटला जा आणि तिथे आता उत्सव आहे रामरायाचा, त्या उत्सवात तुला दर्शन होईल. ठीक आहे म्हणाले. त्या वनात गेले चित्रकूटच्या आणि तुला त्या वनामध्ये होईल म्हणाले दर्शन. तिथे गेले तर काय त्या वनातून दोन राजकुमार चालले भावावेशात. तुलसीदास वनातून दोन राजकुमार चाललेत घोड्यावरून, एक सावळा आहे आणि एक अगदी गोरा आहे. त्यांना काहीच कळलं नाही. यांच्या समोरून 3 चक्रा 4 चक्रा मारले बिचाऱ्यांनी, रामरायांनी आणि लक्ष्मणांनी, पण त्यांना काही कळलं नाही. आणि ते म्हणाले मला दर्शनच झालं नाही. मारुतीराय म्हणाले अहो तेच दोघे राम आणि लक्ष्मण होते, तुम्हाला ज्या वनात जायला सांग. ठीक आहे म्हणाले, आता चित्रकूटला जी यात्रा आहे, जो उत्सव आहे, त्या उत्सवामध्ये तुम्हाला दर्शन होईल, आता लक्ष ठेवा म्हणाले. आणि मग तुलसीदास म्हणाले आता केव्हा येतात, केव्हा दर्शन देतात, आपल्याला तर काही माहित नाही, पण आपण एक चंदन उगाळत बसावं आणि लोकांना तिलक करावा. म्हणून भावावेशात त्यांच्या त्यांच्या भावात मग्न होते आणि सारखे चंदन घिसते आहे, घिसते आहे, घिसते आहे चालू होतं. आणि चंदन उगाळावं, वाटीत ठेवावं. कुणीतरी दोन बालक येत होते आणि ते चंदन घेऊन जात होते आणि लोकांना तिलक करत होते. यांना कशाचंच भान नव्हतं. मारुतीराय म्हणाले मी आता या झाडावर येऊन बसलोय, मी पोपटाच्या वाणीनी तुझ्याशी बोलतोय. ती जी मुलं येऊन नेतायत ना चंदन तुझं उगाळलेलं आणि लोकांना चंदन तिलक करतायत ना, तेच राम आणि लक्ष्मण आहेत. तुलसीदासांनी म्हटलं चित्रकूट के पर्वत पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसई तिलक देत रघुवीर. म्हणाले अनुभव तेव्हा आला. असं आहे, मी देवाची पूजा करतो, तो मला दिसावा, असं घडावं, असं होत नाही. आजही मनुष्य म्हणतो जो देव दिसला तर आम्ही विश्वास ठेवू, नाही दिसला तर कसा ठेवू. स्वामी रामतीर्थ म्हणाले तुम्हाला एक कथा सांगतो म्हणाले. आणि स्वामी रामतीर्थांनी सांगितलं की एक लहान मुलं होतं, धावायला लागलं होतं, चांगलं पळत होतं इकडे तिकडे. आणि त्याला एकदा पळताना असं लक्षात आलं की उन्हामध्ये आपली जी सावली पडछाया आहे
ती पडछाया पळते पळते, त्याला पहिल्यांदाच दिसलं, आपली सावली पहिल्यांदा दिसली आणि ती आपल्याबरोबर पळते हे त्याला कळलं. त्याला ती सावली पकडायची होती, तर ते वागतोय, धावतोय, पकडायला जातंय. पुष्कळ ते मूल धावलं धावलं धावलं, त्याच्या बाजूनी त्यांनी प्रयत्न केला, नाही त्या मुलाला ती सावली पकडता आली. शेवटी आई बाहेर आली. आई म्हणाली, बाळा किती धावशील, तुझ्या डोक्याला हात लाव, म्हणजे तुला ते सावली पकडता येईल. त्या मुलाने आपल्या डोक्याला हात लावला, त्याला दिसलं आपल्या पडछायेमध्ये डोकं पकडलंय आपण. आणि तेव्हा सांगण्याचा हेतू असा की अंतरातच परमात्मा बसलेला आहे, त्याच्याकरता बाहेर जायची आणि धावायची गरजच नाही. पुढे एखादी कथा सांगायचीच आपल्याला कथेनी, की ठीक आहे अंतरंगातला परमात्मा नाही कळला तरी सुद्धा थोडासा आडवळणाने म्हणू आपण, परमात्मा कळेल की नाही. त्याच्याकरता एक छान दृष्टांत स्वामीजींनी दिलाय. ते म्हणाले की म्हणे एक राजा होता, तो म्हणाला की देव कुठे राहतो, देव काय काम करतो आणि देव कसा दिसतो, हे म्हणाले मला उत्तर द्या. त्या काजीला सांगितलं. तो काजी घरी गेला, त्यांनी सगळे आपले धर्मग्रंथ उलटे पालटे गेले. त्याला काही ते सापडलं नाही. तो म्हणला आता काय करायचं, राजाकडनं तर घेतलीये मुदत, 8 दिवस होत आले, तरी सुद्धा मला काही सापडलं नाहीये याच्यामध्ये, आता मी काय करू. तर तो त्यांचा जो नोकर होता तो म्हणला, तुम्ही एवढे चिंतित कशा करताय. नाही म्हणाले, चिंतित कशा करता नाही, म्हणजे मला हे असं असं विचारले नाही तर माझी काय होईल अवस्था माहित नाही, तुम्ही काळजी करू नका म्हणाले. मला माझ्या धर्माप्रमाणे माहिती आहे, आपला राजा जरी म्हणजे तुमच्या त्याचा असला तरी त्याला मी आमच्या धर्माप्रमाणे समजावू शकतो. मला नाही मुसलमान धर्मातले कायदे कानून सांगता येणार, आमच्या तर तत्वज्ञानाप्रमाणे मी सांगू शकेन. गेला. गेल्यानंतर आता तोही काही कमी नव्हता. गेल्यावर त्यांनी राजाला सांगितलं, मी उत्तर देतो. वा म्हणाले, देवाच्या विषयी तो देव कुठं राहतो याचं उत्तर देणार. हो म्हणाले, देणार. पण म्हणले तुमच्या धर्माप्रमाणे जो तत्वज्ञान सांगतो किंवा बोलतो तो म्हणाले गुरु आहे, आणि तू मला प्रश्न विचारतोयस राजा, तू माझा शिष्य आहेस, खाली बस म्हणले, आणि तुझ्या या सिंहासनावर आता मी बसतो, कारण मी तुझा गुरु झालो. आणि खाली बसवलं त्याला आणि सांगितलं की गाय घेऊन ये. गाय आणली. म्हणले ही गाय आहे, ती काय करते, दूध देते. दूध कसं मिळतं, हा म्हणजे तिच्या कासेतून मिळतं. चूक म्हणाले, गाईच्या सर्व अंगात दूध आहे. असं कसं म्हणले सर्व अंगात दूध असेल. मग म्हणाले, तोंडाने खाते गवत, तोंडाने पिते पाणी, देहामध्ये ते पचवते पोटात, ते पचवलेलं गवत आणि पाणी तिचं अन्न. म्हणले तिला दूध निर्माण करून, सगळं शरीर आहे ना त्याच्यामध्ये, सगळ्या शरीरभरामध्येच ते दूध पसरलंय ना. सोडून दे म्हणाले, आता हे दूध काढलंयस, ह्याच्यातलं लोणी दाखव मला. तर तो म्हणाला, लोणी कसं दाखवता येईल, त्याला घुसळावं लागेल, त्याचं ताक करावं लागेल, दही ताक झाल्याशिवाय का लोणी होईल. मग म्हणाले, कळलं ना तुला आता की कोणतीही गोष्ट जर व्यवहारामध्ये सुद्धा आम्ही अप्रत्यक्ष आहे म्हणून मान्य केली आहे, तर म्हणाले परमात्मा तुला प्रत्येक वेळी प्रत्यक्ष कसा होईल रे. तुझ्या मनात आलं की परमात्मा समोर उभा राहावा, होत नाही. सांगण्याचा हेतू असा आहे की अंतरंगात त्याला पाहता नाही आलं तर त्याला बाहेर बघावं लागतं, आणि बाहेर बघण्याकरता म्हणून काही मार्ग आहेत, ज्या मार्गाने आपल्याकडे साधना मार्ग म्हटलेले, आणि त्या साधना मार्गातून त्याच्यापर्यंत थेट पोहोचणं बाय चॉईस. आपल्याला कसं पाहिजे तसं, की भगवंता मला तुझ्या सहवासात राहायचंय, ठीक, मला तुझ्याशी एकरूप व्हायचंय, ठीक, मला इथे पृथ्वी तलावर पुन्हा पुन्हा अवतार घ्यायचा आहे, ठीक, जे तुझ्या मनात आहे त्याप्रमाणे. पण तो मोक्ष आहे. या दोन गोष्टी पुन्हा उपनिषदांनी त्यात मांडल्या आहेत. ईश्वराच्या विषयी आज जगभरामध्ये जी संशोधनं चालू आहेत, नासामध्ये सगळ्यात मोठी लायब्ररी जी आहे, ज्या 3 नासाच्या सेंटर्स पैकी त्या मोठ्या सेंटरमध्ये उपनिषदांचा सेक्शन खूप मोठा आहे, आणि तिथले शास्त्रज्ञ इनव्हेरिएबली अगदी जवळ प्रत्येक शास्त्रज्ञ त्या उपनिषदांचा अभ्यास करतो, आणि तो म्हणतो की इतका बारकाव्याने जगाचा अभ्यास, जगाच्या विषयी जी भूमिका, इतकी शास्त्रशुद्ध भूमिका मांडली गेली आहे कशी. आणि त्यामुळे बघा, त्यांना जेव्हा कळलंय की ह्यांच्या तत्वज्ञानामध्ये दम आहे,
तेव्हा त्यांनी जेव्हा गॉड पार्टिकल जे शोध चालू आहे, म्हणजे तुम्ही ॲझम्पशनच कसं आहे बघा, त्यांनी जे स्वीकारलेलं जे गृहीत कृत्य आहे ते कसं आहे बघा. त्यांनी मुळातच जगाचं निर्माता गॉड हे मान्य केलं. मान्य केलं म्हणून गॉड पार्टिकल मान्य केलं, की असा म्हणजे ईश्वरासारखाच किंवा ईश्वराने निर्माण केलेला जो कण आहे, त्या कणाकणांपासून मग कसा निर्माण होईल जग आपल्याला माहित नाही, पण ते जग निर्माण होईल. तर त्याकरता जी त्यांची लॅब आहे, जी त्यांची प्रयोगशाळा आहे, थिअरॉटिकली काही चालत असेल काम त्याच्यावरती, परंतु या सगळ्यांच्या सहित जिथे काम केलं जातं त्याच्या बाहेरच्या कमानीवर लिहिलेलं आहे, गॉड इज द क्रिएटर ऑफ द युनिवर्स. विथ धिस ॲझम्पशन, त्यांनी ॲझम्पशनच घेतलेलं आहे की म्हणजे ईश्वरच जग निर्माण करणार आहे. म्हणजे आपल्याकडे उत्पत्ती स्थिती लयाचा कारक परमात्मा आहे असं म्हटलंय. मग अशी आपण म्हटलं त्याप्रमाणे जन्माद्यस्य यथा, असंही त्याचं ब्रह्मसूत्रांनी केलेलं वर्णन आहे. आता हा जर ईश्वर सगळ्या जगाला निर्माण करतो, तर हे जग कसं निर्माण केलंय त्यांनी? आपल्याकडे काय आहे, कुठलंही तत्वज्ञान सगळ्यात श्रेष्ठ त्यांनी मांडायची पद्धत कोणती? अगदी नटशेल मध्ये, अगदी थोडक्यात, म्हणजे सूत्ररूपात. जे सूत्ररूपात येतं ते आपल्याकडे याचं स्वरूप, म्हणजे जग कसं आहे, या जगात काय भरून राहिलंय, या जगात काय निर्माण केलं, एवढी चर्चाच केलेली नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला उपनिषदामध्ये तत्वज्ञानाची चर्चा करण्याकरता फॅक्टर्स किंवा विषय, सब्जेक्ट्स जर काही असतील तर हे तीनच विषय आहेत. ते म्हणजे जीव, जगत आणि जगदीश्वर, बस. आणि एवढ्यामध्येच सगळा खेळ आहे की ह्या जगाला जाणणं. हे एक ब्रह्मांड असेल, अनंत कोटी ब्रह्मांड असतील, ईश्वराच्या ठिकाणी क्रिएशनची जी काही शक्ती आहे, सगळं सगळं या एका जगदीश्वरामध्ये समाविष्ट होतं. आणि जीव, जगत आणि जगदीश्वर हे तिन्ही कसे त्या ईश्वरापासून, आता एकदा स्वीकारलं की हे जगच निर्माण झालं आहे, त्या परब्रह्मापासून निर्माण झालंय, त्याच्यापासून निर्माण झालं आहे, म्हणजे हे जग कसं आहे आणि कशा करता ईश्वर आहे? तो चैतन्यमय आहे. आणि या जगामध्ये त्यांनी आपली शक्ती त्यात मिसळल्याबरोबर चेतना झालेली आहे. त्यामुळे चेतना ज्याच्यामुळे या जगाला प्राप्त झाली, त्यांनीच हे जग निर्माण केलं. म्हणून आपल्याकडे मांडुक्य उपनिषदामध्ये म्हटलंय की अयम आत्मा ब्रह्म, हा जो आत्मा आहे, हे जे जगत आहे, हा जो परमात्मा आहे तो ब्रह्म आहे. सर्वमिदम ब्रह्म, हे जे सगळं इदम हे जगत, हे सगळं जगत ब्रह्म आहे. आपल्या ईशावास्य उपनिषदाच्या शांती मंत्राने म्हटलं पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अद तो परमात्माचा आहे, तो पूर्ण आहे, अपूर्णता त्याच्याकडे नाही. इदम हे सुद्धा पूर्ण आहे, कारण पूर्णातून पूर्ण मुदच्यते, त्याच्यातूनच ते निर्माण झालेलं आहे. म्हणून पूर्णस्य पूर्णमादाय, त्या पूर्णातून जर पूर्ण काढून घेतलं तरीही काय शिल्लक राहतं? पूर्णच शिल्लक राहतं. याचा अर्थ असा की भगवंत पूर्ण आहे, तो या सबंध सृष्टीत भरून राहिलेला आहे. त्यामुळे ही संपूर्ण सृष्टी सुद्धा पूर्णच आहे. ह्या सृष्टीला अपूर्णता नाही. मग आम्ही का हो अपुरे? आमचं कर्तृत्व. कारण त्यांनी जे कर्मचा सिद्धांतानी आम्हाला ह्या जगाशी जोडून दिले, काही 4 सिद्धांत आहेत, त्याचा काही आत्ता विचार करायचा नाही आपल्याला, पण हा मध्यावधी आप्पा म्हणतात तसं सभा मंडपाचा मध्यावधी असणारा जो खांब आहे तो म्हणजे कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. आम्हाला आमच्या कर्माचं फळ मिळणारच आहे. आणि म्हणून पहिल्या दिवशीपासून आपण म्हणतोय की हा लोक हा कर्मलोक आहे आणि पृथ्वीवरती कर्माला फळ आहे. या अनेक भूमिका ज्या उपनिषदांच्या मांडलेल्या आहेत त्यातली एक भूमिका धरून आपण जेव्हा पुढे जातो, ईश्वराने हे जग निर्माण केलं आहे एवढाच विषय आता आपण पाहतो आहोत. कारण उपनिषदाचा पहिला विषय ईश्वर आहे आणि आजच्या काळामध्ये आमच्या मनामध्ये त्या ईश्वराच्या अस्तित्वाविषयी विलक्षण संभ्रम आहे. आम्हाला तो ईश्वर आहे नाही
आपणच दोषी आहोत किंवा आपल्याच मनात संभ्रम आहे असं मानायचं कारण नाही. त्याचं कारण असं की थोर मोठे जे अधिकारी लोक आहेत, साधनेमध्ये अधिकार मिळवून फार पुढे निघून गेलेले आहेत, त्याही स्थितीत किंवा त्याही अवस्थेमध्ये त्या लोकांच्या मध्ये संशयाची एक वृत्ती शिल्लक राहते की परमात्मा खरंच आहे का, परमेश्वर खरंच आहे का. हे जर त्याही स्थितीत संशयाला कारण होऊ शकतं, तर तुम्ही आम्ही तर पामरच आहोत. आमची अवस्था काय, आमच्या मनामध्ये संशय आला तर काही त्याच्यामध्ये म्हणजे फार वेगळं मानायचं कारण नाही. पतंजलींनी सुद्धा अभ्यासकाचे अंतराय दिलेले 10, त्या 10 अंतरायातला सर्वात शेवटचा अंतराय आहे. अंतराय म्हणजे अडथळे किंवा आमच्यातल्या उणीवा. ही सगळे पहिल्या 9 उणीवा बाजूला गेल्या तरी शेवटची एक उणीव शिल्लक राहते की जो साधना मार्ग मी स्वीकारला आहे त्या साधना मार्गाने मला कैवल्य मिळेल ना, म्हणजे परमात्मा मिळेल. संशय हा शेवटपर्यंत संपत नाही. म्हणून गीताकारांनी म्हटलंय संशय आत्मा विनश्यती. म्हणून आपण ईश्वराविषयी सुद्धा संकल्प करताना, विचार करताना, मीमांसा करताना प्रत्येक वेळी उलट पालटा विचार करायला जाऊ नये. जर शक्य असेल तर श्रद्धेच्या प्रांतात या, ईश्वरावर विश्वास ठेवावा, त्याच्यावर म्हणून म्हटलं ना, या शास्त्रज्ञांचं आपल्याला त्यांच्या मनाच्या निरागसतेचं कौतुक वाटतं की गॉड इज द क्रिएटर ऑफ द युनिव्हर्स. हे धरूनच तुम्ही गॉड पार्टिकल शोधायला निघताय. किती पॉझिटिव्हिटी आहे सांगा त्याच्यामध्ये, किती सकारात्मक भूमिका आहे. आपल्या पुढे मांडण्याचं कारण एवढंच आहे की हा परमात्मा सर्व विश्वात भरून राहिलेला आहे, ब्रह्मांडात भरून राहिलेला आहे, सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे, सर्वांच्या अंतर्यामी आहे. म्हणून गीताकार म्हणतात ना की ईश्वर सर्व भूतानाम हृदयेषु तिष्ठती. आता भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माया तोच चालवतो. म्हणून तो उत्पत्ती स्थिती लयाचा कारक आहे. हा पहिला सर्वात महत्वाचा सिद्धांत तो जगदीश आहे, तो जगदीश्वर आहे. म्हणजे तो जो परमात्मा आहे ना, परब्रह्म आहे ना, त्याला ह्या आमच्या ब्रह्मांडाच्या उलथा पालथीत पडायचं काही कारण नाही. त्याला धक्का सुद्धा लागत नाही. त्यांनी संकल्प केला, शक्तीशी आपलं एवढंस चैतन्य जोडून दिलं, चला चालू करा. म्हणून भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माया, त्यांनी आम्हाला एक पॅकेज देऊन टाकलं. काय आमचं पृथ्वी नावाचं जे नंबर 1 असेल, पृथ्वी नंबर 1, आणखीन कोण कोण काय काय असतील आपल्याला माहित नाही. त्या पृथ्वीचं जे ज्या ब्रह्मांडात ती राहते ते एक ब्रह्मांड नंबर 1. आता दुसऱ्या ब्रह्मांडात पृथ्वी असेल तर पृथ्वी नंबर 2 होईल, ते ब्रह्मांड नंबर 2 होईल. परंतु सांगण्याचा हेतू असा की परमात्मा काहीही आपल्याला धक्का लावून घेत नाही, एवढं त्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम वगैरे सगळं खालीच राहतं, एकमेवाद्वितीयत्व वगैरे, इतकं त्याचं सामर्थ्य समजून घेणं अवघड आहे. म्हणून आपण पहिल्यापासून म्हणतोय आणि शेवटपर्यंत उपनिषदामध्ये हेच म्हणणार आहे, वाचा रमण विकारो नामधेयम. बोलायला लागलो की फक्त शब्दाची मर्यादा आहे. किती स्पष्टीकरण द्यायला गेलो की ह्याच्यावरून दुसऱ्यावर, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर स्पष्टीकरण संपत नाही. कारण शब्द प्रत्येक ठिकाणी मर्यादा आणतात आणि त्या मर्यादेत तो मुद्दा पुरा स्पष्ट होत नाही. असो, परंतु पहिला मुद्दा जगदीश्वर. आता या जगदीश्वरांनी काय निर्माण केलं, जीव आणि जगत हे 2 निर्माण केले. जगत म्हणजे काय निर्माण केलं, जडसृष्टी असं आपण ढोबळ वरवर म्हणायचं. आणि जीव म्हणजे जीवसृष्टी, ज्या सृष्टीमध्ये चैतन्य प्रकट दिसत आहे. 84 लक्ष योनी किंवा आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम, सर्व काही अगदी ब्रह्मदेवापासून ते गवताच्या काडीपर्यंत सर्व काही त्यांनी निर्माण केलं. हे कसं आहे, आमच्या डोळ्याला दिसणार चैतन्यमय आहे, आमच्या डोळ्याला दिसणार चेतन आहे, हालचाल करणार आहे. म्हणून आपण त्याला मुक्या प्राण्याचा जीव, माणसाचा जीव असं सगळं म्हणत जातो. आणि त्या ठिकाणी त्याला जीव म्हटलं, त्याला प्राण म्हटलं, त्याला चेतन म्हटलं. काही शब्द घ्या, अगदी प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर तो जो प्राण आहे, प्राण म्हणजे ब्रह्म म्हटलं, कारण त्याचा श्वास आहे चालू, म्हणून तो देह चालू आहे. मग आता प्रश्न आले, या देहामध्ये काय काय आहे, म्हणजे काय काय आहे याचा अर्थ
की तो जन्माला येतो म्हणजे काय होतं, चेतना केव्हा त्याच्याशी जोडली जाते, आणि प्रकृती म्हणजे देह. सगळा जो तत्वज्ञानाचा खेळ आहे ना, तो इथे पण आहे, की चैतन्यानी प्रकृतीशी म्हणजे जड देहाशी कसं जोडलं जावं, कशी जोडली जाते. प्रत्येकाने आपापल्या थिअरीज दिलेल्या आहेत, प्रत्येकाने आपापल्या भूमिका, आपापली मतं, आपापली चिंतन मीमांसा मांडलेली आहे. त्यामुळे ही जी चेतना आहे, ही चेतना ह्या हालचाल करणाऱ्या जीवांशी जोडलेली आहे. हा वर्ग कोणता आहे? समस्त प्राणी जे हालचाल करतायत ते. त्याच्याच बरोबर चेतना कोणाची आपल्या लक्षात येते? वृक्षवल्ली, त्यांची लक्षात येते. जन्माला आलेल्यांमध्ये त्यांनी त्याच्यातही 3 भाग केले. एक भाग काय? हा जीव आहे, हालचाल आहे, त्याच्या भावभावना कमी जास्त का प्रमाणात होईना प्रकट होतात. जरी अगदी साधी मुंगी असली, आपल्या पायाचा आवाज लांबून आला तरी सुद्धा ती तिचा मार्ग बदलते. इतका बारकावा तिला कळतो. एकच ॲमिबा आहे, त्या ॲमिबाला सुद्धा कळतं. कारण काय? प्रज्ञानम ब्रह्म उपनिषदाचं वचन आहे, की हे जे ब्रह्म आहे, सर्वम हेतच ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे आमच्या ठिकाणी असणारी चेतना कशी आहे? प्रकर्षण ज्ञानमय आहे, प्रज्ञानम. दुसरी अयम आत्मा ब्रह्म, म्हणजे हा जो आत्मा जो भरून राहिलेला आहे, तो कोण आहे? परमात्माचा आहे. आणि त्यामुळे कुणाकुणात भरून राहिलाय? सगळ्यात भरून राहिलाय, वृक्षवल्लींमध्ये भरून राहिलाय. म्हणून जगदीशचंद्र बोस म्हणतात की त्यांनाही भावभावना आहेत. आता संशोधन इतकं पुढे गेलेलं आहे, आणि अलीकडची असणारी ह्या वृक्षवल्लींच्या वरची पुस्तकं, त्यांनी असं म्हटलंय की ह्यांचं वेगळं जगत आहे. हे आम्हाला वरती दिसतात, पण यांच्या ज्या मुळ्या आहेत, त्या मुळांच्या मधून आतून जवळजवळ असणारी सगळी झाडं, सगळे वृक्ष आणि छोटी छोटी क्षूप, या सगळ्यांच्या मध्ये आतून कनेक्शन आहे. समजा एका रांगेत झाडं आहेत आणि त्यातल्या एका झाडाला पाणी आहे आणि त्याची ताकद आहे की त्याचा तो मिळणाऱ्या पाण्यावरती बरोबर जगू शकतो. आणि त्याच्याच लक्षात आलं की आपल्यापासून थोडा लांब असणारं जे झाड आहे, त्या झाडाला तेवढ्या पाण्यावर भागत नाहीये, हा आपल्याकडून पुरवठा करतो. आणि त्याच्या आता तर इतके आश्चर्यकारक हे वनस्पती जीवन सांगणारी पुस्तक आहे. खूप आश्चर्य वाटतं की खरंच कसं आहे, इतकं त्यांना. म्हणजे आता काय म्हणाल, प्रज्ञानम ब्रह्मच की नाही. माणसाला जे कळतं, पशूंना जे कळतं, तेच यांना कळतं. एक आपल्याला छोटीशी गोष्ट सांगते. एका खुनाचा तपास चालू होता. काहीही झालं तरी कोणताही पुरावा मिळेना. आता करायचं काय? पण वाटत होतं या गावातल्या या काही लोकांवरती संशय आहे. मग त्याची बाकीची त्याच्या भोवतीचा असणारा इतर म्हणजे जो एव्हिडन्स आहे, जो पुरावा आहे, तर तो त्या पुराव्याच्या आधाराने त्यांना असं वाटत होतं की बहुतेक ही काही माणसं असावीत. त्यांनी शेवटी ठरवलं की एकेका माणसाला त्या झाडापाशी न्यायचं, जिथे त्या माणसाचा खून झाला होता, आणि त्याला त्या खुनाची परिस्थिती कोणाकडनं काय ऐकली आहे किंवा तू केला का नाही, हे जे काही त्याच्याशी त्याची उलट तपासणी आहे, ती त्या झाडाखाली घ्यायची. आणि म्हणून त्या एकेका माणसाला बोलवायला लागले. तसा ज्यांनी खून केला होता तो अजून एक 100 फूट लांब होता, त्या झाडापाशी अजून येतच होता. तर ते झाड कापायला लागले, थरथर थरथर कापत होत. तर त्यांच्या लक्षात आलं की अरे, आतापर्यंत ह्या झाडामध्ये असा बदल दिसला नाही, आत्ताच कसा दिसतो. त्याला पुन्हा पाठवून दिला, दोघा चौघांची तपासणी केली. परत त्याला बोलावलं, पुन्हा ते झाड कापायला. त्यांनी म्हणजे कोर्टाने ती केस झाडाच्या एव्हिडन्सवरती, पुराव्यावरती, त्याच्यावरती आरोप पक्का करून तो खुनी आहे हे जाहीर केलं. म्हणजे कुठे कुठे आपल्याला त्यांचा बारका काय आहे. प्रत्येक सेल प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे काय? प्रकर्षण ज्ञानमय ब्रह्म. इच अँड एव्हरी सेल, अगदी प्रत्येक पेशी न पेशी. आता आपल्याला तो विषय आता नाही, पण पेशी आपल्या शरीरामध्ये काम कसं करतात आणि कुणाला काय हवं आहे ते कसं पुरवतात, हे सगळं त्यांच्या ज्ञानावर चालतं. पहिल्या पहिल्या पेशींच्या ठिकाणी, की आपल्या शरीरातलं अशुद्ध रक्त शुद्ध करणं, आपल्या शरीरातला कार्बन डायऑक्साईड शरीरामधून बाजूला करणं आणि तो आमच्या उच्छ्वासावाटे बाहेर टाकणं, या सगळ्याचं काम पहिल्यांदा पेशींच्या पातळीवर होतं.
आणि फार सुंदर आहे ते, आपल्याला पाहण्यासारखं आहे. असो, आता तो विषय आपला नाही. पण सांगायचं असं की यांच्यामध्ये सुद्धा ती चेतना आहे. आता पाषाण स्थावरादी असं म्हटलंय. स्थावर म्हणजे ही झाडं झुडपं झाली. पाषाण, पाषाणामध्ये पण तीच ताकद आहे. नाही कशी? ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. नाथ महाराजांनी फार मोठं कथेचा भाग सांगत नाही, अगदी थोडक्यात सांगते. एक ब्राह्मण होता. तो म्हटला, मी इतका बुद्धू आहे की मला साधी गायत्री सुद्धा पाठ करता येत. तो म्हटला, तुम्ही मला अगदी निर्बुद्ध माणसाला काहीतरी एक उपासना सांगा. तेव्हा नाथ महाराज म्हणाले, ठीक आहे, फक्त समोर जे दिसेल त्याला परब्रह्म म्हणून, त्याला परमेश्वर म्हणून फक्त नमस्कार कर. हे येईल ना? येईल म्हणाले. मी अगदी प्रामाणिकपणे करीन, त्याला ब्रह्मच मानीन. रोज सुरू झालं याचे नमस्कार करणं. आता पैठण आहे, त्याच्यात तो कुचरोटा आहे, तिथे सगळे चेडवायला लागले, या नमस्कार महाराज, या साष्टांग नमस्कार महाराज, या. असे काय काय नावं रोज नवीन ठेवायची आणि त्यांची निर्भत्सना, काही बोलायचं. एके दिवशी त्यांच्या इथे कचऱ्याच्या ढिगावरती, त्या उकिरड्यावर एक गाढव मरून पडलं होतं. 7-8 दिवस ते कुजत होतं, वास उठला होता. आता या लोकांना त्यांची जरा खिल्ली उडवायची लहर आली. त्यांनी सांगितलं की, अहो बोवा, नमस्कार महाराज, चला म्हणले, आज इकडं एक गाढव मरून पडला आहे, तुम्ही काय त्याला सुद्धा नमस्कार करणार का? तर ते म्हणले, काय काय झालं, मला काही कळत नाही. नाही म्हटले, हे गाढव बघा, हे असं पडलेलं आहे, तुम्ही सगळ्यांना नमस्कार करता ना, याला करणार का? करतो म्हणाले, तुम्ही म्हणताय तर. त्यांनी त्या गाढवाला नमस्कार केला. तो खालून नमस्कार करून डोकं उचलेपर्यंत गाढव जिवंत होऊन पळून गेले. आता हे सगळे हैराण झाले. आता हात निघाला होता एकनाथ महाराजांकडे. त्याच्या आधी ही मंडळी धावली नाथांकडे आणि ते म्हणाले की, अहो हे काय आहे, तुम्ही या माणसाला काय केलंय, हा असा कसा, असा तसा, जे जे काय आहे घडलेली सगळी घटना त्यांनी सांगितली. नाथ महाराज काही बोलले नाही आणि ही मंडळी परत गेली. हा येऊन पोचला. आल्यानंतर नाथ महाराज म्हणाले, काय केलं तुम्ही आज? तर म्हणाले, काही नाही. म्हणाले, गाढवाला नमस्कार केला कुणा? हो म्हणाले. काय झालं? काही नाही झालं, मी नमस्कार करून आपल्याकडे आलो. आपल्याला माहित नाही म्हणाले, आपण ज्याला नमस्कार केला ते मेलेलं गाढव जिवंत झालं आणि पळत सुटलं. तुम्ही पैठणात राहतात, लक्षात ठेवा, आपल्या गावात जर कुणाचा मृत्यू झाला तर तुम्हाला नमस्काराला घेऊन जातील. म्हटले, आता एकच करायचं की ज्या दिवशी आपल्या देहावरचा जो लोभ आहे किंवा आसक्ती आहे, ती ज्या दिवशी आपल्याला सोडता येईल असं वाटेल, त्या दिवशी सोडायची आणि आपला देह सोडायचा. देह आता ठेवायचा नाही. तर त्यांनी नाथांना नमस्कार केला. म्हणाले, आत्ताच देह सोडतो आपल्या चरणावर. आणि त्यांनी आपला देह सोडला. झालं, आता या लोकांना कळलं हा माणूस गेला. आणि गेला म्हटल्यावर आता म्हणाले, नाथाने एका ब्राह्मणाचा हे केलं, त्याच्याशी बोलून, त्याला सांगून, एका प्रकाराने खून म्हणा, हत्या म्हणा, वध म्हणा, काय त्याला शब्द त्या लोकांनी काही वापरावेत. नाथ म्हणाले की, अहो असं काही नाही, काय जे त्यांचं बोलणं चालणं नाही. म्हणाले, बा एक गोष्ट आहे, तुम्हाला मृत्यूला दंड मृत्यूचाच आहे, द्या म्हणाले. आपल्याला जो दंड द्यायचा आहे तो द्या. द्या म्हटल्यावर हेच घाबरले, कारण नाथांना जर मृत्यूदंड दिला तर आपलं काही खरं नाही, मरण तर आपल्यालाच आधी येणार आहे. तर त्यांनी सांगितलं, नाही नाही, असं नाही, आपल्यासारख्या संत सत्पुरुषांना मरण हे शासन आम्ही करू शकत नाही. पण एक गोष्ट करा म्हणाले, तुम्ही त्याला सांगितलं तर त्याबद्दल तुम्ही जे स्पष्टीकरण आम्हाला दिलं त्याचा प्रयोग आम्हाला करून दाखवा. ते म्हणाले, काय करायचंय? नाही, तुम्ही त्यांना सांगितलं ना, समोरचा माणूस जो आहे त्याला ब्रह्म समजून नमस्कार कर. त्याची प्रामाणिक भावना ब्रह्म ह्या भूमिकेची असल्यामुळे ब्रह्म चैतन्य तत्व आहे. त्यामुळे समोरचं ते गाढव जरी मेलेलं असलं तरी सुद्धा चैतन्य तत्वाला त्याच्या अंतःकरणातल्या भावाने नमस्कार केल्यामुळे तो जिवंतच झाला. मग म्हटले, तुम्ही पण असंच करून दाखवा आम्हाला. काय करायचंय म्हणाले, आपल्या मनात काय आहे? नाही म्हणाले, आपण इथे धर्मसभा बोलवू, त्या धर्मसभेमध्ये तुम्ही आपल्या नंदीला, ते जे मंदिर आहे त्या मंदिरात समोर जो नंदी प्रस्थापित केलेला आहे त्या नंदीला गवताचा कवळ खाऊ घालायचा. आणि म्हणाले, त्या नंदीनी तो खाल्ला तर म्हणाले झालं,
तुम्ही त्याला जे शिकवलं आहे ते तत्वज्ञान खरंच आहे. ते म्हणाले ठीक आहे, आपल्या इच्छेवर झाले. जरा पंचक्रोशीतली माणसं तिथे जमा झाली. नाथांना तिथे उभं केलं. त्यांना सांगितलं की आता त्याला तो गवताचा भारा आणला. म्हणाले हा कवळ त्याला खाऊ घाला. तरी नंदीच्या पाठीवर हात ठेवला, नंदीला खायला दिलं. नंदीने आरामात खाल्ला. अगदी सावकाश चावत 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 नंदीनी खाल्ला. त्यांनी जेवढं खायला घातलं तेवढं सगळे लोक अवाक होऊन पाहत होते की आपल्या मंदिरात रोज पाहणारा नंदी आपण पाहतोय, त्या नंदीला यांनी खाऊ घातलं. आता काय लोकांनी नाथांचा गजर करायला सुरुवात केली. त्यांचा जय जयकार झाला. नाथांनी नंदीला सांगितलं की बाबा रे, आता इथं थांबू नकोस, कारण आता तू गवत खाल्लं म्हटल्यावर तुला जे नवस करतील आणि हैराण करतील, तू आता इथून उठ आणि गोदावरीच्या पात्रात जाऊन थांब. न तो दगडाचा नंदी चालायला लागला. चालत तो त्या गोदावरीमध्ये गेला. आजही नंदी आहे. गोदावरीचं पाणी जेव्हा खाली उतरतं तेव्हा तो नंदी दिसतो. दुसऱ्या नंदीची स्थापना केली. सांगण्याचा हेतू काय? जेव्हा आम्ही ही सृष्टी निर्माण केली, जेव्हा आम्ही पूर्ण मदः पूर्ण विदम म्हणतो, सगळं चेतन आहे म्हणतो, तेव्हा आम्हाला माहिती आहे की ही संपूर्ण सृष्टी पाषाण पाषाण नाही, लाकूड लाकूड नाही, दगड दगड नाही, सगळं चेतन आहे. आणि त्यामुळे जीव, जगत आणि जगदीश्वर एकच आहे, एकच चैतन्य आहे. या जगतामध्ये चेतन नाही असं नाही. आता अलीकडच्या काळामध्ये बघा, आपण मशीनला फटिंग म्हणतो. मशीनला फटिंग कसं येईल? त्याला काय आहे? त्याला कोणता सेन्स आहे फटिंग येण्याचा? पण म्हणजे याचा अर्थ असा झाला की काहीही झालं तरी काही असोसिएशन, तर कधी अशा प्रकारचे काही सिद्धांत, तर कधी वेगळे अनुभव आपल्याला येतात. आपल्याला आपल्या वाहनांचे अनुभव येतात, आपल्याला घरातल्या वस्तूंचे अनुभव येतात. कारण काय असतं, काय संस्कार होत असतो माहित नाही, परंतु त्यातलं आमच्या दृष्टीने सुप्त चैतन्य आहे. पण आपण जर सायन्सच्या भूमिकेतनं पाहिलं तर त्या प्रत्येक वस्तूमध्ये, जे फिजिक्स मधला एक सेक्शन आहे लॅटिस व्हायब्रेशन, सॉलिड स्टेट फिजिक्स मधला, की कितीही स्टेट सॉलिड असली तरी सुद्धा त्याच्या आतमध्ये कणांना गतीच आहे. म्हणजे लाकूड मला लाकडासारखं जड दिसलं, पाषाण मला पाषाणासारखा दिसला, तरी सुद्धा सॉलिड स्टेट फिजिक्स असं सांगतं की त्याच्या आतमध्ये असलेले जे कण आहेत आणि त्या कणांची जी रचना आहे त्याच्यामध्ये लॅटिस व्हायब्रेशन म्हणजे गती आहे. जग आहे. आमची व्याख्याच बघा जगाची कशी आहे. जगती म्हणजे आता आपण जे जगत म्हणतोय त्या जगताची व्याख्याच आहे गच्छती ती जगत. जे गतिमान आहे ते जगत. त्यामुळे जगातली कोणतीही दिसणारी स्थिर वस्तू, कोणतीही दिसणारी, आता सॉलिड म्हणू आपण, जी घनरूप आहे ती वस्तू कधीही अचेतन नाही. त्यामुळे जगत कोणत्याही स्वरूपात अचेतन नाही. जीवसृष्टी जरी आम्हाला त्यांच्या ठिकाणचं चैतन्य फार खूप छान आहे, योग वासिष्ठामध्ये त्याची चर्चा, ह्या ज्या वस्तू आम्हाला जड दिसतात त्याच्यातलं जे चैतन्य आहे ते असंच आहे जसं आमच्याकडे आहे तसं, फक्त ते सुप्त आहे. आम्हाला जर ते प्रकट करता आलं किंवा आम्हाला जर त्याच्याशी इन ट्यून विथ इट असं होता आलं, आम्ही त्याच्याशी जर एकाच पातळीवर आलो, किंवा जे माऊली म्हणते की विश्वाचे आर्त मला कळतं, याचा अर्थ असा की हे संबंध विश्व ब्रह्मांड जे आहे ते विश्व ब्रह्मांड ज्या दुःखात आहे, ज्या सुखात आहे, ते सगळं मला एका वेळी एका क्षणी इथे अनुभवाला येतं. त्यामुळे या विश्वामध्ये वेगळेपण काही नाही, एकमेकांच्या पासून दूर असं काही नाही. हे सगळं काही अद्वैत भावानीच एक आहे. ही जी भूमिका आहे तो जीव, जगत आणि जगदीश्वर याच्यामध्ये संबंध ब्रह्मांडाच्या रचनेचं जे स्वरूप आहे ते सगळं आपल्याकडे चर्चेला आहे. हाच विषय उपनिषदांचा आहे. मग आता मगाशी आपण बोललो तसं दुधातलं लोणी काढा, त्या सावलीतली डोकं पकडा, हे सगळं काय आहे की आम्हाला ते प्रत्यक्ष कळत नाही, आम्हाला ते प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणून ते दृश्य होण्याकरता ज्याची आवश्यकता आहे ती साधना. आणि ती साधना कशा करता? चित्ताच्या शुद्धी करता.
कारण चित्त शुद्ध झाल्याशिवाय साधनेतनं मनुष्य ईश्वरी तत्वाशी चेतनेशी जोडला जाऊ शकत नाही. मग आता त्याचं फल काय? आपण मगाशी म्हटलं तसं, ज्याला जे पाहिजे तसं. मोक्ष नावाची काय चीज आहे याच्यावर आपण काय चर्चा करणार? उपनिषदांनी जे सांगितलंय त्या त्या ठिकाणी ज्या मोक्ष स्वरूपाचा विचार केलेला आहे, कारण आपण कधी मोक्ष पूर्वी पाहिला असता तर जन्माला आलो नसतो. आणि आता मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात तसं आपल्याला काही कळणार नाहीये. त्यामुळे जी काही चर्चा आहे ती जी उपनिषदात असेल तीच आपल्याला समजणार आहे, तीच आपल्याला कळणार आहे. आणि त्यामुळे आता आपण शेवट करताना एकच बघू की उपनिषदांनी त्या परमात्म्याचं स्वरूप जगदीश्वर या स्वरूपाला आणलं, ते शक्ती सहित. ती शक्ती जेव्हा इथे त्याच्याशी एकरूप झाली तेव्हा ते परमात्म तत्व कार्यान्वित झालं. आणि त्यांनी कार्य काय केलं? जीव नावाचा चेतन स्वरूप निर्माण केलं आणि जगत नावाचं जड दिसणारं स्वरूप निर्माण केलं. पण सगळं जग हे चेतनच आहे. सगळ्या जगाच्या ठिकाणी तो परमात्मा भरून राहिला आहे. आणि म्हणून प्रज्ञानम ब्रह्म, ते केवळ चैतन्यमय आहे, ज्ञानमय आहे. आणि उपनिषदांनी जो विषय मांडला आहे तो या 5 भागामध्ये साधना आणि मोक्ष. म्हणजे आता एवढा उच्चार करू आणि थांबू आपण. जीव जगत जगदीश्वर, साधना आणि मोक्ष, या सर्व गोष्टीचा विचार किंवा चर्चा आपल्याला. एक मिनिट हा. परळीकरांचा निरोप द्यायचा आहे. 22/1/24च्या शुभेच्छा सर्वांना द्याव्यात असं म्हटलंय. आपण बरोबर आहे, परळीकरांनी निरोप दिला आहे की आता 22 तारखेचा एवढा मोठा राम मंदिराचा सोहळा होणार. त्या सोहळ्यामध्ये आपण सहभागी तर नाही, परंतु सर्वांना त्याच्या शुभेच्छा. त्या संदर्भामध्ये एक अर्धा मिनिट बोलते. असं आता खूपच व्हायरल होत आहे आजच्या भाषेत बोलायचं तर, की महाअवतार बाबाजी यांच्या जबरदस्त इच्छेनी अनेक गोष्टी घडत आहेत असं म्हटलं जातं. अनेक चॅनेल्सनी आपल्या आपल्या बाजूनी असं म्हटलं आहे की या सर्व गोष्टी घडण्याची इच्छा ते आणि त्यांच्यासारखे जे देहात नसणारे आपल्या आप्पांसारखे, आप्पांची इच्छाशक्ती याच्या मागे उभीच आहे ना, आप्पांची शुभेच्छा याच्या मागे उभीच आहे, दादांची उभीच आहे. ही सगळी जी सत्पुरुष आहेत त्या सगळ्यांची, ज्याला आपण आशीर्वाद, कृपा, जे जे म्हणायचं असेल ते सगळं उभं असल्यामुळे आपण आपल्या शुभेच्छा काय देणार, पण आपण एक नक्की म्हणू की हे सगळं उत्तम प्रकाराने पार पाडावं अशी इच्छा कितीही सरकारची असली, कितीही योगींची असली, कितीही मोदींची असली, तरी सुद्धा दुष्टशक्ती पण कमी नाही आहेत. त्या दुष्टशक्ती खूप आपल्या बाजूने कार्य करतायत, परंतु या सगळ्या सत्पुरुषांच्या आशीर्वादाने त्यांच्या कोणत्याही कारवाया काही तडीस जाणार नाहीत. आणि हे राम मंदिराचं कार्य निश्चितपणाने यशस्वी, भव्य, दिव्य, एकमेवाद्वितीय, अलौकिक, भूतोन भविष्यती असंच होणार आहे. आपली तर सगळ्यांची श्रद्धा आहे आणि या सर्व सत्पुरुषांची श्रद्धा आहे, या सर्व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहेत. आणि त्यामुळे बरं झालं परळीकरांनी सुचवलं आणि आपण मुद्दाम आता त्याचा उच्चार केला. आणि त्या घटनेमध्ये याही माध्यमातून आपण रामलल्लाच्या त्या कार्यक्रमाशी सामील झालो. जय श्रीराम, जय श्री